नमस्कार, DS4 न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। येवले शहरात मुस्लिम बांधवांनी काढलेल्या या भव्य मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। धार्मिक श्रद्धा आणि शिस्तीचे दर्शन घडवत असतानाच या मिरवणुकीने संपूर्ण शहरात शांतता आणि बंधुभावाचा संदेशही दिला। विशेष म्हणजे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले ते येवल्यातील सामाजिक ऐक्य, शिवसेना शिंदे गटाचे गटनेते गणेश शिंदे, युवा नेते अमोल शिंदे आणि शिंदे पाटील फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने मिरवणुकीत सहभागी झालेल्या बांधवांचे उत्साहात स्वागत करण्यात आले। त्याच प्रकारे त्यांना उपहार देखील वाटण्यात आला। दरम्यान या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन गटनेते गणेश भाऊ शिंदे, युवा नेते अमोल शिंदे यांच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला। यावेळी शहर काजी सलीमुद्दीन विजबाई, पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, नगरसेवक सुनील शिंदे व शिंदे फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरात ठिकठिकाणी हिंदू बांधवांनी पुढे येत मुस्लिम बांधवांचे उत्स्फूर्त स्वागत केले आणि ईदच्या गोड शुभेच्छाही दिल्या। आजच्या काळात जिथे दुराव्याची भाषा बोलली जाते, तिथे येवल्याच्या मातीतून मात्र सर्व धर्म समभाव आणि गंगा जमुना संस्कृतीचे अत्यंत प्रेरणादायी दर्शन घडले आहे। DS4 न्यूज येवलासाठी दीपक सोनवणे, येवला। आज संपूर्ण भारतात ईद ए मिलादचा त्यौहार आपले सर्व मुस्लिम बांधव तसेच सर्वच हिंदू मुस्लिम हा त्यौहार मनवत आहेत। आजचा दिवस हा मोहम्मद पैगंबर साहेब यांचा जन्मदिवस म्हणून मनवला जातो। त्याच्या सर्व मुस्लिम बांधवांना तसेच सर्व हिंदू बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी शिवसेनेचे गटनेते गणेश भाऊ शिंदे यांनी एक अल्पाहाराचा एक नाश्त्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। या महाराष्ट्राचे आपले माननीय मंत्री, सर्वांचे लाडके भुजबळ साहेब, युवकांचे आदरणीय तसेच सदैव येवल्यासाठी कार्यरत असणारे आम्हा सर्वांचे नेतृत्व समीर भाऊ भुजबळ, गटनेते गणेश भाऊ शिंदे, शिंदे पाटील फाउंडेशन, शिंदे शिवसेना गट, लबक फ्रेंड सर्कल, पाटील फ्रेंड सर्कल या सर्वांतर्फे या ठिकाणी आमचे नगरसेवक सुनील भाऊ शिंदे व सर्व आमचे पाटील फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते या ठिकाणी हा मनवत आहोत आम्ही ईद ए मिलादचा कार्यक्रम। या ठिकाणी आम्ही शहर काजींचा सत्कार केला, तसेच अनेक मुस्लिम धर्मियांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। आजचा हा त्यौहार संपूर्ण भारतातच मनवला जातो। मोहम्मद पैगंबर साहेबांचा जन्मदिवस म्हणून हा संपूर्ण भारतात मनवला जात असताना अनेक कार्यक्रम संपूर्ण भारतात ठेवण्यात आलेले आहे। येवल्यात देखील अतिशय उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून सर्व हिंदू बांधव देखील या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अतिशय मेहनत घेत आहे। या ठिकाणी आम्ही सर्व मुस्लिम बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो, त्यांना या त्यौहाराच्या शुभेच्छा देतो आणि संपूर्ण येवल्यात ही हिंदू मुस्लिम एकता संपूर्ण येवल्यातच नव्हे महाराष्ट्रात भारतात ही एकी सर्विकडे अशी सदैव राहो अशी मी ईश्वर चरणी, अल्लाह चरणी, भगवंता चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। क्या खास बात है क्या इतने जोरों शोर से ईद मिलादुन नबी जो मनाई जाए? बड़ा प्यारा सवाल किया आपने कि ये जुलूस मोहम्मदी क्यों निकाला जाता है। असल आपका सवाल ये बड़े ज़माने से ये सिलसिला चला आ रहा है। आज से नहीं, तकरीबन जब से अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में तशरीफ़ लाए उसके बाद सहाबा किराम, ताबईन, तबे ताबईन, ये सिलसिला यूं ही चलता आ रहा है। और हमारे शहर में तकरीबन नहीं भी 100 साल तकरीबन इसको हो चुके हैं, जिसमें जुलूस मोहम्मदी बड़ी तस्को एहतशाम के साथ निकाला जाता है। इसका मकसद ये है कि अल्लाह के रसूल पैगम्बर इस्लाम मोहम्मद अरबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इस दुनिया में अमन फैलाने के लिए और अमन को आम करने के लिए दुनिया में आए। और ये जो जुलूस मोहम्मदी है ये असल में अमन रैली है। ये अमन को आम करने, नफरतों को ख़त्म करने और मोहब्बतों को आम करने के लिए ये जुलूस बिलखुसूस निकाला जाता है। और तालीमात मोहम्मदी यानी जो आपकी शिक्षण है पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की, उस शिक्षण को आम करने के लिए ये बिलखुसूस ये जुलूस जो है निकाला जाता है। और हमारे शहर में ये बड़ी परंपरागत तरीके से ये चला आ रहा है और यूं ही ये चलता रहेगा सिलसिला। पकड़ सकते हैं वो ये कि यहाँ पर जो जुलूस मोहम्मदी होता है, जुलूस मोहम्मदी में यहाँ हर धर्म के मज़हब के लोग एक जगह मिल करके जुलूस मोहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में शरीक होते हैं, क्योंकि ये नबी फ़कत मुसलमानों के नबी नहीं बल्कि पूरी दुनिया के लिए नबी बन करके दुनिया में तशरीफ़ लाए और अमन आम के लिए दुनिया में तशरीफ़ लाए।
आलेलो भाई. ईद ए मिलादच्या अनुषंगाने आज येवला शहरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात येत आहे. यामागे जे मोहम्मद पैगंबर यांनी जनतेला जो संदेश दिलेला आहे, शांतता, बंधुभाव, प्रेम, हा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा यासाठी ही मिरवणूक काढलेली आहे. आणि यासाठी आम्ही पोलिसांतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून योग्य तो बंदोबस्त दिलेला आहे. तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया. याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध. आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी. आजच संपर्क साधा. अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला. तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य.